तर चला आज मी तुम्हाला दुबईमध्ये बसचा प्रवास दाखवते, कारण इकडे टॅक्सी परवडण्यासारखी नाही आहे आपल्याला. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि मी सध्या जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतलं आहे 100 डेजचं चॅलेंज की आपण रोज 100 दिवस व्हिडिओ टाकणार आहे. तर हे जे कार्ड आहे हे अबुधाबीसाठी बस कार्ड आहे. दुबईसाठी वेगळं कार्ड येतं जे सिल्वर कलरचं असतं आणि ही जी समोर मशीन दिसते ही बस कार्डसाठी आहे. बऱ्याचशा बस स्टॉपवरती ही अशी मशीन असते. या मशीनमध्ये तुम्ही जर तुमचं बस कार्डला रिचार्ज करायचं असेल किंवा तुमचा रिचार्जचा बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. इवन जर तुमचं बस कार्ड तुम्ही नवीन इकडे आला असाल, तुम्हाला नवीन बस कार्ड काढायचं असेल किंवा तुमचं बस कार्ड जुनं हरवलं असेल तरी तुम्ही ते इथून बाय करू शकता. पहिलं ज्यावेळी तुम्ही फर्स्ट टाईम बाय करता त्यावेळी तुम्हाला 20 दिरामचं इथं रिचार्ज करावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता. मी इथे हा व्हिडिओ खूपच असा घाईघाईत बनवला आणि हा व्हिडिओ खूप अगदी सुरुवातीला बनवलेला, ज्यावेळी मी खरंच खूप घाबरत होती शूट करू की नको. त्यामुळे मी पुन्हा एकदा ह्याचा व्लॉग नीट अगदी शूट करून नक्की टाकेन. तर अशा प्रकारच्या इथं बस असतात आणि जर तुम्ही इकडे अबुधाबीमध्ये नवीन असाल, तुमच्यासोबत बाहेर जाताना कोणी नसेल, तुम्हाला कुठून कुठे जायचं हे कळत नसेल तर गुगलवरती तुमचं लोकेशन टाका, लाईव्ह लोकेशन, आणि तुम्हाला कुठे जायचं आहे ते तिथे तुम्हाला सगळ्या बस नंबर येतात. त्याप्रमाणे तुम्ही बस पकडून जाऊ शकता. बसमध्ये आल्यावर अजून एक स्कॅनर असतो, तिथं आपल्याला ते बस कार्ड लावायचं आहे, टच करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा उतरताना तुम्हाला पुन्हा एकदा तिथं टच करायचं आहे. म्हणजे तुमचा जो काही डिस्टन्स झाला आहे त्या डिस्टन्सनुसार त्याच्यामधून तुमचे पैसे कट केले जातात आणि अशा प्रकारे असतो हा दुबईचा प्रवास.